गणित भाग 2 इयत्ता 10वी घटक क्रमांक 1 समरूपता समरूप त्रिकोण व त्यांच्या कसोट्या। नमस्कार मित्रो, आज आपण गणित भाग 2 यामधील घटक क्रमांक 1 समरूपता यामधील पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत। जरा आठवूया, इयत्ता 9वी मध्ये आपण शिकलेलो आहोत समरूप त्रिकोण सिमिलर ट्रायंगल्स। या ठिकाणी त्रिकोण ए बी सी त्रिकोण डी ई एफ हे दोन त्रिकोण दिलेले आहेत। आता या दोन त्रिकोणात समरूप आहेत म्हणजे काय असतं नेमकं? ह्या दोन त्रिकोणात हे कोण समान चिन्हाने दाखवलेले आहेत। त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ मध्ये। तर यामध्ये काय काय आहे तर कोण ए आणि संगत कोण डी हे एकरूप आहेत। जर कोण ए एकरूप कोण डी, त्यानंतर कोण बी आणि कोण ई, कोण बी एकरूप कोण ई, आणि कोण सी आणि एफ, कोण सी एकरूप कोण एफ, आणि कोण एकरूप आहेत संगत कोण एकरूप आहेत, आणि बाजू ह्या बाजू जर प्रमाणात असतील ए बी छेद डी बरोबर बी सी छेद ई एफ संगत बाजू बरोबर ए सी छेद डी एफ। जर कोण एकरूप आहेत आणि बाजू जर प्रमाणात असतील तर हे दोन त्रिकोण काय आहेत तर त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ हे समरूप त्रिकोण आहेत। काय आहेत? समरूप त्रिकोण आहेत। आता समरूप त्रिकोण कसे दाखवतात, कोणत्या चिन्हाने दाखवतात ते आपल्याला माहित आहे। हे समरूप त्रिकोण आहेत हे या चिन्हाचा वापर करून दाखवतात। त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डी ई एफ या चिन्हाचा वापर करून समरूप त्रिकोण आपण दाखवत आहोत। ही माहिती इयत्ता 9वी मध्ये आपण अभ्यासली होती, त्याची उजळणी केलेली जरा ती आपण आठवलेली आहे। त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या। आता त्रिकोणाच्या समरूपतेच्या त्रिकोणाला एकूण 6 घटक आहेत। आपण 3 बाजू आणि 3 कोणांचा विचार करतो। दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्याच्या तिन्ही संगत बाजू प्रमाणात असणं आणि तिन्ही कोण एकरूप असणं हे आवश्यक असतं। हे समरूप त्रिकोण मागच्या भागामध्ये आपण पाहिलेलंच आता। त्यामुळं या 6 पैकी कोणतेही 3 घटक जर एकरूप असतील किंवा बाजू प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात। आता तीच पहिली समरूपतेची कसोटी आहे। समरूपतेची को कसोटी। को म्हणजे कोण 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 कसोटी। दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार होणारे संगत कोण जर एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात। म्हणजे दिलेले कोण हे एकरूप असतील, एका त्रिकोणाचे 3 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोणाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात। आता या ठिकाणी ह्या त्रिकोणाचा विचार केला तर त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये। तर याची एकाच एक संगती कशी आहे? ए ची पी शी संगती आहे, बी ची क्यू शी आणि सी ची आर शी आहे। म्हणून ए बी सी एकाच एक संगतीनुसार पी क्यू आर दिलेला आहे। आता या संगतीत जर हे सर्व कोण संगत कोण ए एकरूप कोण पी, कोण बी एकरूप कोण
क्यू अँड कोन सी आणि कोन सी एकरूप कोन आर असा असेल तर हे दिलेले त्रिकोण म्हणजे हे संगत कोण आहे ते एकरूप असतील तर हे दिलेले त्रिकोण काय असतात? त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. तर या ठिकाणी कसोटी कोणती येणार आहे तर पहा, एका त्रिकोणाचे 3 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 3 कोण असे आहेत, एकरूप आहेत, म्हणून समरूपतेची तर या ठिकाणी कोणती कसोटी वापरली आपण? को को को. या कसोटीला को 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 कसोटी म्हणतात. 6 पैकी कोणतेही 3 घटक एकरूप आहेत जर बाजू असतील तर प्रमाणात असतात. पुढील समरूप त्रिकोणांची कसोटी आहे ती को को कसोटी. को को म्हणजे कोण कोण. एका त्रिकोणाचे 2 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोणांशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण समरूप असतात. या गुणधर्माला समरूपतेची को को कसोटी म्हणतात. काय म्हणतात? को को कसोटी. समजा हे 2 त्रिकोण असतील, एक ए बी सी आणि दुसरा एक्स वाय झेड आणि यातील समजा बी कोण या वाय कोणाशी एकरूप आहे. कोण बी एकरूप कोण वाय आणि या ठिकाणी सी आहे तो समजा झेडशी एकरूप आहे. कोण सी एकरूप कोण झेड. आता हे 2 कोण एकरूप आहेत त्यामुळे तिसरे कोण ऑटोमॅटिक एकरूप असणार आहेत. त्यामुळे हे 2 त्रिकोण काय झाले? समरूप होतात आणि त्या ठिकाणी कसोटी कोणती येते? को को कसोटी येते. त्रिकोणाची समरूपतेची को को कसोटीनुसार हे 2 त्रिकोण समरूप असतात असं आपल्याला म्हणता येईल. पुढील समरूपतेची कसोटी आहे बा को बा कसोटी. बा को बा बाजू कोण बाजू. 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूच्या एखाद्या एकाच एक संगतीनुसार त्याच्या संगत बाजूंच्या 2 जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोण, हे महत्त्वाचं आहे बघा, त्या 2 बाजूंनी समाविष्ट केलेला कोण एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण काय असतात? समरूप असतात. आता या 2 त्रिकोणामध्ये त्रिकोण के एल एम आणि त्रिकोण आर एस टी मध्ये काय एकरूप आहे ते आपण पाहूया. त्रिकोण के एल एम व त्रिकोण आर एस टी मध्ये त्रिकोण आर एस टी मध्ये आता हे 2 कोण दिसतात एल आणि एस म्हणजेच कोण के एल एम एकरूप कोण काय आहे? आर एस टी. हे 2 कोण एकरूप आहेत आणि जर या बाजूंचा विचार केला, बाजू के एल छेद एल एम, बाजू के एम आणि एल एम आणि या ठिकाणी आर एस छेद एस टी. आता या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणजे जर याचा विचार केला के एल छेद संगत बाजू काय आहे? आर एस आहे बरोबर एल एम छेद एस टी. आता ह्या 2 गुणोत्तरांचा जर विचार केला तर हे किती? 1.5 छेद 1 आणि इथे किती आहे? 3 छेद 2. आता 3 छेद 2 म्हणजे या ठिकाणी भाग जर घालवला तर काय होते? बे 1 बे राहिला 1 बे 5 10 आणि छेदात 1 राहिला म्हणजे 3 छेद 2 म्हणजेच काय आहे ते 1.5 छेद 1 आहे. म्हणजे ही दोन्ही गुणोत्तर समान आहेत. त्या 2 बाजूंनी समाविष्ट केलेला कोण एकरूप असेल तर जर म्हणा तर हे 2 त्रिकोण काय असतात? बाकोबा कसोटीनुसार समरूप असतात. म्हणून त्रिकोण के एल एम समरूप त्रिकोण आर एस टी. त्रिकोण आर एस टी संगतीनुसार शक्यतो लिहा केला आर, कारण ते परत जर प्रमाणात असते लिहिताना तुमचा गोंधळ होईल म्हणून लिहिताना संगतीनुसार के ची संगती आर सी, एल ची संगती एस आणि एम ची संगती
TC आहे. अशा पद्धती बाकोबा कसोट्या आहे. समरूपतेची पुढील कसोटी समरूपतेची बा 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 कसोटी. बा 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 म्हणजेच बाजू 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 दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकाच एकसंगतीत जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते त्रिकोण समरूप असतात. आता या ठिकाणी एक उदाहरण दिले. जर त्रिकोण PQR व त्रिकोण XYZ मध्ये PQ छेद जी संगत बाजू XY दुसऱ्या त्रिकोणाची बरोबर QR छेद YZ बरोबर PR छेद XZ. ह्या बाजू तिन्ही बाजू जर प्रमाणात असतील या त्रिकोणामध्ये तर हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार बा 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 या कसोटीनुसार समरूप होतात. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XYZ या कसोटीनुसार एकरूप होतात. त्या तिन्ही त्रिकोणाच्या तिन्ही बाजू प्रमाणात असतील तर. पुढील उदाहरण क्रमांक 1. त्रिकोण XYZ मध्ये कोण Y बरोबर किती आहे 100. कोण Z बरोबर 30 आहे. त्रिकोण LMN मध्ये कोण M चं माप किती आहे 100 आणि कोण N चं माप किती आहे 30 आहे. तर त्रिकोण XYZ व त्रिकोण LMN हे समरूप आहेत का? आहेत काय? असतील तर कोणत्या कसोटीनुसार आहेत? आता या ठिकाणी उकल आपण पाहूया. उकल या उकलीमध्ये या दोन त्रिकोणामध्ये कोणकोणते घटक एकरूप आहेत ते पाहूया. त्रिकोण XYZ व त्रिकोण LMN मध्ये या ठिकाणी Y चं माप 100 आहे. कोण Y एकरूप कोण Y चं माप 100 आणि कोण M चं ही माप किती आहे 100 आहे. म्हणून या ठिकाणी कोण Y एकरूप काय झालं कोण M झालं. त्यानंतर या ठिकाणी त्रिकोण XYZ मध्ये कोण Z चं माप किती आहे 30 अंश आहे आणि या ठिकाणी N चं माप किती आहे कोण N बरोबर 30 अंश. दोघांचीही माप समान आहेत म्हणजेच या ठिकाणी कोण Z एकरूप कोण N. आता या ठिकाणी 1 आणि 2 चा जर विचार केला 1 आणि 2 पहा तर एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाशी एकरूप आहेत म्हणजेच ह्या कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतील. म्हणून त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण LMN. कारण काय आहे कोणती कसोटी विचारलेली आहे कोणत्या कसोटीनुसार तर ही कोको कसोटी आहे. काय आहे कोको कसोटीनुसार. कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत. उदाहरण क्रमांक 2. आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार? आता या ठिकाणी उकलमध्ये ह्या दोन त्रिकोणांचा विचार करायचा आणि यामध्ये दिलेली जी माहिती आहे ही 6, 10, 3 आणि 5 या किमती आहेत. त्रिकोण XYZ व त्रिकोण MNL
MNL मध्ये हे दोन त्रिकोण आहेत. याची लांबी 6, या ठिकाणी 10, त्यानंतर याची लांबी 3 आणि यांची NL ची लांबी 5 आहे. आता ही गुणोत्तर काढूया आपण. संगत गुणोत्तर XY छेद संगत बाजू काय आहे MN. आता याची किंमत आहे 6/3, 3 दुनी 6 म्हणजे 1:2 प्रमाण आलं. काय आलं या ठिकाणी 1:2 प्रमाण आलं. आता दुसरं संगत गुणोत्तर घेऊया. संगत गुणोत्तर आहे YZ आणि छेद NL. YZ ची किंमत आहे 10 आणि याची किंमत आहे 5. आता 5 एके 5, 5 दुनी 10, 5 एके 5 म्हणजे याचं गुणोत्तर किती आलं 2:1. म्हणजे ही दोन गुणोत्तर समान झाली. कोणती गुणोत्तर आहेत XY छेद MN बरोबर YZ छेद NL. ही दोन्ही गुणोत्तर समान झाली. आणि यामध्ये कोन Y आणि कोन N हे काय आहेत एकरूप आहेत. ही पक्षात माहिती दिलेले उदाहरणातच दिलेले आहे त्यामध्ये पक्षात. आणि कोन Y एकरूप कोन N ही माहिती आपल्याला कुठं मिळालेली आहे पक्षामध्ये मिळालेले आहे. म्हणून आता ह्या दोन बाजू प्रमाणात आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन एकरूप आहेत. म्हणजे हे दोन त्रिकोण बा को बा या समरूपतेच्या कसोटीनुसार काय होतील समरूप होतील. म्हणून त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण MNL. कारण समरूपतेची बाकोबा कसोटी, समरूपतेची बाकोबा कसोटी यानुसार हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. कसोटी आहे ती बाकोबा बाजू कोन बाजू. उदाहरण क्रमांक 3. आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून त्रिकोण समरूप आहेत असे म्हणता येईल का? म्हणता येत असेल तर कोणत्या कसोटीनुसार? आता उकल सर्वप्रथम या दोन त्रिकोणामध्ये दिलेल्या बाबींचा विचार करा. त्रिकोण XYZ, त्रिकोण XYZ व त्रिकोण MNP, MNP मध्ये त्याच्या किमती दिलेल्या आहेत 14, 20, 21 आणि 30 किमती दिलेल्या आहेत. आता संगत बाजू पहा XY, याची संगत बाजू काय XY ची येणार MN. किंमत ठेवली 14 आणि 21. समान संख्येने भाग जातो. 7 दुनी 14, 7 त्रिक 21. हे गुणोत्तर 1 आलं. त्यानंतर दुसरं गुणोत्तर आहे YZ. YZ ला प्रमाणात बाजू आहे NP. याच्या किमती ठेवल्या 20/30. 10 दुनी 20, 10 त्रिक 30 म्हणजे ही दोन्ही गुणोत्तर समान आहेत. आता या ठिकाणी कोन Z एकरूप कोन P हे आपल्याला दिलेलं आहे. हे दिले आहे. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन बाजू प्रमाणात दिसतात. हे कोन ही एकरूप आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की को बा को ही कसोटी या ठिकाणी उपयोगात येईल. पण तसं होणार नाही. तर या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन नाही. XY आणि YZ बाजूंनी समाविष्ट केलेला जर कोन एकरूप असता तर हे बाकोबा कसोटीनुसार समरूप आहेत हे दोन त्रिकोण असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून परंतु कोन Z व कोन P हे प्रमाणात असलेल्या
प्रमाणात असलेल्या बाजूनी समाविष्ट केलेले कोन नाहीत, केलेले कोन नाहीत. म्हणून हे दोन त्रिकोण आहेत, म्हणून त्रिकोण XYZ व त्रिकोण MNP हे समरूप आहेत, हे समरूप आहेत असे म्हणता येणार नाही, असे म्हणता येणार नाही. जरी ह्या दोन बाजू प्रमाणात असतील आणि एक कोन एकरूप असेल, पण तो त्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन नाही, म्हणून त्यांना समरूप म्हणता येणार नाही.